आपल्यासोबत भाजप आमदार प्रसाद लाड आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। उमेदवार दाखल होत आहेत, आज निवडणूक सुद्धा होत आहे। विधान परिषदेमध्ये तुम्ही वारंवार कार्यक्षम आहात, कार्य करत आहात। कसं वाटतं आजच्या निवडणुकीकडे? महायुतीचा विजय हा पक्का आहे। 9च्या 9 उमेदवार आमचे निवडून येतील। लढत ही आहे महाविकास आघाडीमध्ये, त्यामुळे शरद पवार गट पडतो का उभाटा पडतो हे पाहणं आज संध्याकाळी चुरशीचं असेल। त्यामुळे आम्हाला आमचा विजय निश्चित आहे माहिती। एकंदरीत सर्व आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवण्याचा निर्णय झाला होता, यामधून कुठली भीती होती का कशा प्रकारचं वाटतं? नाही, तसं नसतं। प्रत्येक निवडणुकीची एक रणनीती असते, त्या रणनीतीच्या नुसार आमदारांचं प्रशिक्षण करणं, कसं पेन वापरायचं, आकडा कसा लिहायचा, कशा नंबरिंग करायचा, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि त्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातं। एक शेवटचा प्रश्न माझा, ज्या प्रकारे गणित आहेत महाविकास आघाडीची, त्याच्यामध्ये मिलिंद नार्वेकर हे आपल्या सगळ्यात जवळचे मित्र आहेत, त्यांचे संबंध सुद्धा आपल्यासोबत चांगले राहिलेले आहेत। दुसऱ्या पसंतीचा जर उमेदवार असेल तर हे असणार। युद्ध की भूमि में ना कोई मित्र होता है ना कोई अपना होता है, युद्ध युद्ध होता है। आम्ही आमचा विजय पहिला निश्चित करू, त्यानंतर विचार केला जाईल। आमच्याशी बातचीत संदर्भात तर हे होते भाजप आमदार। ज्या प्रकारे आपण पाहतोय निवडणूक ही आता चुरशीची झालेली आहे, त्यामुळे जो उमेदवार निवडून येईल हे आता निवडणुकीनंतर निकालाच्या वेळेला स्पष्ट होईल। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।